मुंबईच्या रस्त्यांवर अशा भन्नाट वेगात जाणाऱ्या बाईक्सचं वेड या चार पोरांना लागलं। शौक पुरा करण्यासाठी पैसा नव्हता, मग काय वसई, विरार आणि नालासोपाऱ्यातल्या गाड्यांवर यांची नजर पडली। एका मागोमाग एक बाईक चोरीला जाऊ लागल्या। पोलिसही हैराण झाले, पण एक टिप मिळाली आणि पोलिसांना घबाड मिळालं। मोटरसायकल मध्ये पेट्रोल जोपर्यंत आहे तोपर्यंत वापरून सोडून द्यायचं, अशा पद्धतीची एक तरुणांची खूप मोठी टोळी पकडलेली आहे। त्यामध्ये मोटरसायकली साधारणतः 4 लाख रुपयाच्या मोटरसायकली आहेत आणि 1.5 लाखाच्या रिक्षा आहेत। साधारणतः 5.5 ते 6 लाख रुपयाची प्रॉपर्टी अत्यंत यशस्वीरित्या रिकव्हर करण्यामध्ये पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे। बरं, ही पोरं गाड्या चोरून विकायची नाहीत, तर आपल्याच कॉलेजमधल्या पोरींना इम्प्रेस करण्यासाठी रोज नवी गाडी घेऊन कॉलेजला जायचे। तरुणांमध्ये आता हे मोटरसायकलचं खूप अट्रॅक्शन आहे। चांगल्या बजाज पल्सर वगैरे अशा चांगल्या कंपन्यांच्या मोटरसायकली, महागड्या मोटरसायकली आहेत। कॉलेजमध्ये मोटरसायकल फिरवणे हे सगळ्या तरुणांना हल्ली पॅशन आहे, फॅशन पण आहे। मोटरसायकलची आवड मुलांमध्ये आहे आणि त्या आवडीपोटी ह्या चोरांचे गुन्हे त्यांच्याकडनं घडलेले आहेत। धक्कादायक गोष्ट ही आहे की चौघांपैकी तिघे अल्पवयीन आहेत। आजकाल प्रलोभनं इतकी आहेत की त्यामागे वाहत जाणं सोपं झालंय, पण त्यासाठी आडमार्ग अवलंबला तर त्याचा शेवट हा गजाआड होतो, हे वास्तव आहे। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, विरार।